सावदा नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत तुफान गोंधळ. उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण आणि विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे एकमेकांवर भिडले. सावदा प्रतिनिधी अजहर खान. सावदा दिनांक 12 मार्च 2026. रावेर तालुक्यातील सावदा शहरातील नगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ आणि तुफान राडा उसळला. सभेदरम्यान विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी काही टक्केवारीच्या मुद्द्यावरून केलेल्या उल्लेखानंतर दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. यात उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण आणि राजेश वानखेडे हे थेट एकमेकांवर भिडले. सभेत चर्चेचा भाग असलेल्या सदस्यांमध्ये गटनेते रंजना जितेंद्र भारंबे, आरोग्य सभापती प्रतीक्षा मनीष बंगाळे, श्याम वाकोले, नकुल बेंडाळे, विशाल तायडे, शिक्षण सभापती सचिन बऱ्हाटे, सीमा वेळू लोखंडे, फिरोज खान लेफ्टी, सिमरन वानखेडे आदी मान्यवर सदस्य होते. विरोधी पक्षाकडून उपस्थित सदस्यांनी तीव्र टीका केली, ज्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. टक्केवारीशी संबंधित मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हा वैयक्तिक पातळीवर गेला. दोन्ही सदस्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. सभेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करावे लागले. स्थानिक पातळीवर या घटनेने खळबळ उडाली असून नगरपालिकेच्या कामकाजावर याचे काय परिणाम होतील येणाऱ्या काळात समजेल. सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील तणाव वाढल्याचे चित्र आहे. या प्रकरणाची अधिक माहिती येणाऱ्या काही दिवसांत समोर येईल अशी अपेक्षा आहे.